द जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। चोपडेवाडीत उभारली राम मंदिराची प्रतिकृती, गावकऱ्यांकडून गणेशोत्सवाचा जल्लोष। संपूर्ण बातमी पाहूयात। त्याआधी तुम्ही द जनशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। पलूस तालुक्यातील चोपडेवाडी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशोत्सवाचे यंदाचे 41वे वर्ष। त्यानिमित्ताने सकल हिंदू बांधवांना ज्याचा अभिमान आहे आणि 500 वर्षाहून अधिक काळ ज्याची प्रत्येक भारतीयांनी वाट पाहिली, अशा श्री राम जन्मभूमी श्री क्षेत्र अयोध्या येथे स्थापन झालेल्या राम मंदिराची प्रतिकृती साकार झाली आहे। चोपडेवाडीसारख्या छोट्याशा गावात अशी सजावट करणे हे खूप जिकिरीचे तसेच आव्हानात्मक काम होते, कारण कोणतीही गोष्ट इथे सहज शक्य नाही। पण या मंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी आपली शेती नोकरीधंदा सांभाळून हे शिवधनुष्य यशस्वीरित्या पेलून 52 फूट उंच आणि 30 फूट रुंद भव्य अयोध्या राम मंदिराचा देखावा सादर केलाय। या मंडळाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्या देशामध्ये चालू वर्षामध्ये ज्या ठळक घडामोडी घडतात त्याच घटनेचा हुबेहूब देखावा साकारण्याचा प्रयत्न केलाय। या निमित्ताने काल सायंकाळी चितळे उद्योग समूहाचे युवा उद्योजक निखिल चितळे यांनी या मंडळाला सदिच्छा भेट देऊन प्रशंसा आणि यथोचित सन्मान केला। दरम्यान यावेळी निखिल चितळे यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली। यावेळी मंडळाचे अध्यक्ष अभिराज माने, उपाध्यक्ष सागर माने, सचिव नेताजी माने, खजिनदार इंद्रजित पाटील, अमोल पाटील, मयूर माने, सचिन शेळके, दीपक माने, अभिजित माने, किशोर शेळके, अप्पासो माने, वैभव तळप, प्रशांत मोरे, अक्षय माने, अमोल माने, कृष्णराज भोळे, विशाल माने, सूरज माने, सुकुमार माने, रमजान शेख, गिरीधर माने, अनिकेत माने, तसेच ऋषिकेश माने, पवन माने, तुषार माने, शुभम माने, गणेश खामकर, महेश यादव, ओमकार शेळके यांच्यासह गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आपल्या द जनशक्ती न्यूजशी बोलताना उद्योजक निखिल चितळे व मंडळाचे कार्यकर्ते काय म्हणाले ते पाहूयात सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून। गणपती बाप्पा मोरया। नमस्कार। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चोपडेवाडी यांच्या माध्यमातून जवळजवळ मंडळाची स्थापना 1983 साली झाली आणि 83 सालापासून नवनवीन जे देशात उपक्रम आपले प्रत्येक वर्षी राबवले जातात त्याची संकल्पना प्रत्यक्षात इथं अंमलात आणली जाते आणि त्यासाठी मंडळ विशेषतः झटत असते। आणि मागील 3 वर्षात जर पाहायचं झालं तर मागच्या 3 वर्षात एक वर्षी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास, महाराजांचे जेवढे मावळे होते त्यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती डिजिटल स्वरूपात आणण्याचा प्रयत्न केला आणि तेच डिजिटल आपण मराठी शाळांना गिफ्ट स्वरूपात दिले, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याची संपूर्ण माहिती मिळावी। मागील वर्षी आपण चांद्रयानची संकल्पना उभा केली होती। चांद्रयान जवळजवळ आपलं भागात बघण्यासारखं आणि काहीतरी त्यापासून शिकण्यासारखं होतं आणि यावर्षी आपण राम मंदिर, नवीन जो देशात राम मंदिर उभारले आहे त्याची संकल्पना इथं उभा केलेली आहे। असे लोकांना माहिती मिळण्यासाठी, त्यातून काहीतरी घेण्यासाठी नवनवीन उपक्रम राबवत असतो। धन्यवाद। 1983 सालापासून चालू झालेले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चोपडेवाडी यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा राम मंदिराची संकल्पना सत्यरूपात आणण्याचा खूप सुंदर प्रयत्न केलेला आहे आणि त्यासाठी मी मंडळाचे खूप हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। धन्यवाद।